नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। काल अंगापूर येथे आदतचं मैदान झालं बघा, आणि या मैदानामध्ये एक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका नवहिंद केसरी बकासूर हा फायनलला का नाही पळाला। नक्कीच आपण सांगूया व्हिडिओच्या माध्यमातून का नाही पळाला, कारण प्रत्येक युट्यूबर वेगवेगळे रुझान सांगतायत। पण आपण आज खरं सांगणार आहोत नक्की काय प्रॉब्लेम झाला, तिथे बकासूर का नाही पळाला। कारण आपल्या गावा शेजारीच गाव आहे अंगापूर, मी मैदानामध्ये नाही जाऊ शकलो, माझे मित्र बंधू वगैरे सगळे गेलेले तिथे। त्यांना विचारलं मी काल अंगापूर मध्ये बकासूर का नाही पळाला, कारण की ते तिथंच होते जिथं बकासूर पळायला गेला ना खाली फायनलला, त्या गाडीच्या मागोमागच होते। त्यांना विचारलं नक्की काय प्रॉब्लेम झाला की बकासूर ची गाडी का नाही पळवली। कारण सेमीला तुम्ही बघितलं की दोन गाड्या पळायला होत्या, म्हणजे बकासूर आणि दुसरी गाडी होती, त्या गाडीचा सामना निकाल देण्यात आला। आणि आपले जे बैलगाड्या क्षेत्राचे जे नियम आहेत ते नियम तर पाळले पाहिजेत, कारण त्यांनी असा नियम ठरवलेला आहे की ज्यावेळेस दोन गाड्या समान उतरतील त्यांचं संगनमत करायचं आणि त्यातली एक गाडी पळवायची, किंवा जे चार बैल आहेत त्यातला एक एक बैल पळवायचा, म्हणजे एकच गाडी पळणार पण चार बैलातली। असा ते नियम होता आणि ते नियम हा सगळ्यांना समानच असतो, मग तिथे बारका मोठा कोणी नसतो। नियम हे चांगलेच आहेत आणि ते ठरवलेले आहेत कमिटीने म्हटल्यावर ते पाळणं पण गरजेचंच आहे। असो, बकासुराने ती गाडी होती, सेमीचा निकाल समान दिला आणि संगनमत काय झालं नाही या दोन्ही गाडींचं बकासूरच्या गाडीचं आणि ती दुसरी गाडी होती त्यांचं संगनमत झालं नाही आणि त्या गाड्या खाली पळायला गेल्या। आपल्याला वाटलं की खाली पण संगनमत होईल, किंवा कारण फाट्या होत्या 9 आणि आपली दोन गाड्या होत्या, त्या बकासूरची आणि ती दुसरी गाडी होती, त्यातली एकच गाडी पळणार होती। 10वी फाटी असती तर ती पळवली असती गाडी बकासूरची आणि ती दुसरी, ती दोन्ही गाडी संघटित पळवल्या असत्या। पण तो नियम हे सगळ्यांना सारखे असतात। पण त्यांच्या खाली गेले, बकासूर पण गेला, ती पण गाडी गेली खाली, बकासूरची गाडी आपली ती आणि गाडी दुसरी। गाड्या कसं होतं, अंधार पडायला आलेला होता आणि त्यांना फायनल हाल उजेडात घेणार होता, लाईटची व्यवस्था तिथं नव्हती अजिबात, आणि त्यांचं संगनमत झालंच नाही। करायला संगनमत पाहिजे होतं, कारण तुम्हाला माहित आहे बकासूर काय आहे। जरी बकासूरची जरी गाडी पळवली असती किंवा त्यातला एक जर बैल बकासूरला जर दिला असता तर नक्कीच आपल्याला फायनल बकासूरचा मिळालाच असता बघायला, किंवा फायनलला बकासूरनं एक नंबर तरी मारला असता। कारण तुम्हाला माहित आहे शेवटी तो बकासूर आहे, कोणत्याही बैलाला घेऊन तो एक नंबर करतो अशी त्याची ख्याती आहे त्या बैलाची। पण त्यांनी ऐकलं नाही आणि दोन्ही गाड्या पळवण्यात नाही आल्या। एक कमिटीचा निर्णय हा योग्यच आहे, बरोबर आहे त्यांचं, कारण बाकीची बैल उभं राहत नव्हती आणि वेळ खूप कमी होता, लाईटची व्यवस्था नव्हती आणि यांचं ताळमेळ जुळत नव्हता या दोन्ही गाड्यांचा। मग कमिटीने असा निर्णय केला की दोन्ही पण गाड्या आपल्याला पळवायच्या नाहीयेत, बाकीच्या ज्या गाड्या आहेत 8 गाड्या आठीच्या आठी सोडल्या, बकासूर आपला पळालेला नाही आणि ती पण गाडी पळालेली नाही। असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं, की कारण बकासूर बर तुम्ही एखादा बैल दिला असता समोरच्या गाडीने, खरंच नक्की तो बकासूरने त्याला पळवलंच असता, म्हणजे फायनल त्याला गाठलं असतं। पण काय झालं यांच्यात संगनमत की नाही बाबा आमचीच गाडी पळवायची, हे म्हणते आमचीच गाडी पळवायची। आता नक्की ऐकायचं कोणाचं कमिटीनं, यांच्यात संगनमत झालं नाही, कमिटीने असा निर्णय घेतला की बाबा या दोन्ही गाड्या नाहीत पळवणार, पळवूच नका, आपल्या ज्या गाड्या उभ्या आहेत त्या गाड्याच पळवा, असं जो कमिटीने निर्णय घेतला। मैदान हे पारदर्शक आणि चांगलं झालं, अशीच मैदान होणं गरजेचं आहे। कमिटीचा निर्णय हा चांगला होता, कारण तिथे छोटा मोठा कोणी तिथे बघितला गेलेला नाहीये, न्याय चांगलाच झाला। असो, पण छान झाला फायनल, हा उजेड झाला, चांगले गट सेमी वगैरे चांगला, एक नंबर मैदान झालं। अशीच मैदान होणं खूप खूप गरजेचे आहेत उजेडात, आणि नियम हे सगळ्यांना सारखे केले हे पण खूप चांगलं झालं। पण असं संगनमत झालं नाही या दोन्ही गाड्यांचं, बकासूर आणि समोरच्या गाडीचं, त्याच्यामुळे आपला बकासूर हा पळायला नाही फायनलला। एवढं सांगायचं होतं व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।